एकच विषय घेतला का दुसरे विषय
त्याने काही जमलंच नाही. मग सरकारनं ठरवलं की यायचे कौशल्याचं ट्रेनिंग दिलं पाहिजे, याच्यातलं कौशल्य जागृत केलं पाहिजे, याने जे जे आवडते त्याच्याविषयी दिले पाहिजे. उद्या कोणत्याने मोहम्मदच नाही पाहिजे तर मध्ये गाणं म्हणायचं होतं पण म्हणताच नाही आलं. NEP त्याने म्हणते नवीन शैक्षणिक धोरण, तुला जे पाहिजे ते घे, पण हे पोट्टे एवढे निघत करतायत की ते येती नाही घेती नाही. आणि प्राध्यापक ते बघा त्यानं तयार केलं, त्याने पाहिजे होता तुला पोस्ट, कारण की त्याने आता अभ्यास करायला लागून राहिला म्हणून ते बघून राहिले की आता कसं होईल, हे बरोबर नाही आहे, हे बरोबर नाही आहे, यायचे टाके तुटून राहिले. आता म्हणून म्हणतो NEP घ्या, पुढे जा, देशाला सुधारा. आणि आता शिक्षण द्या, कॉलेजमध्ये येत जा, शिकत जा, नामाने तलाक देत जा. असं आहे ते. सर तुझे बाकीचं विशेष म्हणून नको समजून नाही राहिलं. हे आपला कार्यक्रम संपला, तुम्ही त्याला विचारायला
होतं एका ठिकाणी तो म्हणे की विंचू आता ताकच नसते म्हणे. मग चांगला कसा म्हणे. मी म्हटलं हे गाणं तर मी माझं नाही एकनाथांनी लिहिलेलं आहे. बरोबर आहे. तुला पैठणचा पत्ता देतो तू जाय ते विचार तेव्हा येऊन त्याला तुम्ही अण्णा वैद्यचा पत्ता दिला तो विंचू कसा चावला. आपल्या ठिकाणी कारण षडरिपू आहे. काम क्रोध मोद मद मोह माया मत्सर या सर्वांचा जेव्हा डोक्यात किडा पडतो तो विंचू चावला. एकनाथांना जे अभिप्रेत आहे ते हे अभिप्रेत आहे आणि याच गोष्टीला त्यांनी काय म्हटलं विंचू चावला. बरं चावला माणसाला चावला. बरोबर आहे. बाहेर लक्ष नाही देतो फक्त माणसाला चावते. माणूस कोण मग माणूस कोण. माणूस म्हणजे सकल मानवता. असं मनुष्यही वयाचे दारुण मनुष्यही वयाचे दारुण माझ्या नाना म्हणला त्या इंगळीनं मनुष्यही वयाचे दारुण माझ्या नाना मारिला तिनं सर्वांची वेदना जाण त्या इंगळीची. अहो हिंदू लावला अहो हिंदू लावला त्यानं संसारावरही भारून लिहिले. पण त्या सोप्या शब्दात सांगितलं कुटुंबाचं कल्याण कसं होते आणि काय काय कुटुंबात काय काय गोष्टी होते सगळं एका जाऊन सांगितलं. कसं म्हणतात की सत्वर पावलं मला भावानी आई रोडगा वाई जगण्याचं काम आणि तुम्हाला जगवण्याचं काम सुद्धा लोककलेने केलं आहे म्हणून लोककला जिवंत राहिली पाहिजे. धन्यवाद. गुरु आहेत त्यांचं नाव सुद्धा मी घेऊ शकत नाही एवढा माझा म्हणजे त्यांनी मला या सगळ्या गोष्टीची शिकवण दिलेली आहे. तर त्या फार उच्च कोटीच्या घराण्याचा मी शाहीर आहे. आणि माझ्यासोबत आज संजय मैदानकर हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अमरावती येथे प्रशासकीय अधिकारी आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे प्रशासकीय अधिकारी आहेत. त्यानंतर डॉक्टर
डॉक्टर प्रफुल्ल गवई हे आम्ही गेल्या 30-35 वर्षापासून लोककलेच्या संदर्भात आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सगळं सादरीकरण करत असतो. डॉक्टर प्रफुल्ल गवई हे SPM कॉलेज चिखलीला मराठी प्राध्यापक आहेत. आम्ही सोबत क्लासमेट आहोत, बॅचमेट आहोत, सोबत शिकलो आणि जवळपास सोबत लागलो आणि सोबतच धंदे करून राहिलो. तर एक उत्कृष्ट कलावंत आहेत. त्यानंतर प्राध्यापक विजय शेंडे. जसे मैदानकर सर हे मेडिकल लाईनचे आहेत, तसे शेंडे सरांचा विषय हा फिजिक्स आहे. आणि शेंडे सर हे विजय शेंडे आर्मीला प्राध्यापक आहेत, आर्मीच्या कॉलेजला. आणि वासुदेव आता तो याच्यानंतर सादर होणार आहे, तर तो वासुदेव सर सादर करणार आहे. त्यानंतर आमची गोड मुलगी दिया टाटर, तिने लावणी केली आणि किती कौतुक करावं लेकराचं अशी तिनं लावणी केली. आणि ती सुवर्णा ही सुद्धा आमच्या कॉलेजची फेस्टिवलची विद्यार्थिनी आहे. आणि एक युथ फेस्टिवलची जी टीम असते, त्या टीमचे 2-3 इव्हेंट आम्ही या ठिकाणी बसवलेले आहेत. तर त्याचा सुद्धा आपण आस्वाद घ्यावा.
बाप